आपल्याला मिळाला टॉप 6 मधील. चला नामा बॉयज आपला अतिरिक्त खेळाडू चला बिग बॅटल आपल्या भेटीला आले. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू वरती आलेत. हा ना करता करता एकेरी कंप्लीट. संघाचं खातं उघडले टीम नामा बॉयच्या साथीनं. आपण किरण 11चा संघ पाहतोय आपल्या घरच्या मैदानामध्ये कशा रीतीने खेळ करेल. किरण 11च्या संघाचा जर विचार केला तर आता झालेला LNCC नावापूर या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावला तो संघ मैदानाच्या आतमध्ये चांगल्या गेम प्लॅनने उतरलाय. त्याच्या विपक्षामध्ये आपण संघ पाहतो डिपेंडिंग चॅम्पियन नामा बॉयचा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रोहनच्या साथीनं रोहित, दोन बंधूंची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2.2 चेंडूचा खेळ संत गतीने सुरुवात. 2 धावा 10 फलकावरती पाहतोय. रोहित जयस्वाल उर्फ गोल्डक या नावाने सुप्रसिद्ध असणारा खेळाडू, चतुर आणि चांगला खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संत गतीने सुरुवात. षटक क्रमांक 1 नितीन याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. रोहनच्या बॅट मधून आलाय दमदार, शानदार, दिमागदार चौकार. गावाचा एक नंबरचा संघ तो न्यामा बॉईज. अरे संघ तो न्यामा बॉईज, संघ तो न्यामा बॉईज. खूप सुंदर असं गीत आपण ऐकतोय टीम नामा बॉईजचं गीत. हो चांगला खेळ, सेन्सेशनल क्रिकेट, चांगल्या दर्जाचा खेळ या फलंदाजीमध्ये आपण पाहतोय. चौकाराला त्यानंतर एकेरी धावेला तितकंच महत्व राहिलंय. 5 चेंडूचा खेळ झाला आणि 8 धावा 10 फलकावरती लागलेत. नितीन चांगली गोलंदाजी आतापर्यंत. ओहो यावेळेस काय मोठा फटका एक्झिक्यूट केला. एका हाताने चेंडूला आतमध्ये ढकलले. क्षेत्ररक्षणासाठी टाळ्या वाजलेत. षटक क्रमांक 1 संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 वरती बिनबाद टीम नामा बॉयज. खांद्याची जबाबदारी असेल संघाची. 9 धावा 10 फलकामध्ये ऍड केलेत. रोहनच्या साथीनं रोहित जयस्वाल आपण पाहतो आणि षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी जुगल याला आपण पाहतोय. किरण 11चा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला 9 धावा 10 फलकावरती लागलेत. जुगलाच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. दुसरं षटक पहिल्या षटकामध्ये थोडेसे धावा जास्त आलेत, 9 धावा आलेत आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी त्या धावांचा बचाव करण्यासाठी जुगल याला आपण गोलंदाजीमध्ये पाहतोय. कुडलकच्या विपक्षामध्ये हो यावेळेस काय बॅटची आतली एज, बॅटची लिडिंग एज, चेंडू सोडण्याचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज चेंडू निघून गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये एकेरी धावेने संघाचा खाता बागाडी. चांगला खेळ आतापर्यंत राहिलाय. एकेरी दुहेरी धावेला देखील तितकंच महत्व राहिलं. एक मोठा फटका आला तरी देखील एकेरी दुहेरी धाव चालू ठेवला. सामना ऑन ठेवला टीम नामा बॉयजच्या संघाने. ओहो यावेळेस काय खूप म्हणजे खूप बाहेर हाताळलेला चेंडू. आउट साईडील लेग स्टंप डाव्या इष्टीच्या बाहेर चेंडू अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड झाले. ओहो पुन्हा एकदा सातत्याने दिशा भरकटला गोलंदाज. चुकीच्या लाईन वरती गोलंदाजी केली जाते. 12 धावा 10 फलकावरती लागले. टीम चांगल्या स्थितीमध्ये नामा बॉयज आपण संघाला पाहतोय. 2 सलामीरने आतापर्यंत चांगला खेळ. रोहनचा जर विचार केला तर 3 चेंडूमध्ये 6 धावांचे आतापर्यंत वैयक्तिक खेळ. डिफेंडिंग चॅम्पियन टीम नामा बॉयजचा संघ मैदानाच्या आतमध्ये कसा खेळ करेल. हलक्या हाताने पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड एकेरीदा खात्यामध्ये ऍड. नॉकआउट स्टेजमधील आपण स्पर्धा पाहतोय. जो संघ विजयी होईल तो टॉप 6 मध्ये दाखल आणि जो संघ पराभूत होईल तर या
स्पर्धेची रजा घेईल. 13 धावा धापलकावरती लागलेत. ओहो कलवटामध्ये चेंडू. हो यावेळेस काय चेंडू हातातून निसटलाय. चेंडू हातातून निसटलाय. पंचांचं बोट आकाशाकडे. ओ यू ठी जसं जहाजाला भगदाड पडले म्हणावं लागेल. बिग 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 विकेट रोहित जयस्वाल बाद. रोहित जयस्वाल बाद. बिग विकेट आले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. राहुल पोष्टिरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल. क्षेत्ररक्षण हातातून चेंडू निसटला होता. एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नामध्ये गुडलकला मैदान सोडावं लागलंय. हलक्या हाताने पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून गेला. अगदी नरम हाताने फक्त चेंडूवरती आले आणि फक्त चेंडूला डिफेन्सिव्ह मोडने खेळलं. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होईल. 14 वरती 1 टीम नामाबाईज आपण ही स्थिती आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. 2 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी असेल. राहुल पोष्टरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओहो शॉर्ट सिलेक्शन चांगला. पुन्हा एकदा तीच चुकी. एक एरी कंप्लीट होईल. एक सोरटी सिंगल एक चिकी सिंगल खात्यामध्ये ऍड. चला जे चौकाराचे बॅनर आहेत त्याच्यावरती जर चेंडू लागला जर चौकार आला तर केतनदत्त पाटील यांच्या शुभ असते. एक मोजिटो असेल. एक वेगळं आगळं वेगळं पारितोषिक आपण पाहतो. हो यावेळेस काय फेकी 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 मध्ये नेकी देखील चांगली आहे. धावचीच्या रूपामध्ये राहुल पोष्टुरे तंबूच्या आसऱ्याला बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चला एक आगळं वेगळं पारितोषिक आहे. जे चौकाराचे बॅनर लावले जर त्याच्यावरती चेंडू लागला तर या स्पर्धेचे सर्वे सर्वा केतनदत्त पाटील यांच्या शुभ असते. एक मोजिटो असेल. एक मोजिटो एक आगळं वेगळं पारितोषिक असेल. आपण मागच्या दिवसामध्ये हाफ लॉलीपॉप पाहिला. चायनीज मधले आयटम पाहिला. तर यावेळेला सोड्यामधले आयटम आपण पाहतोय. केतनदत्त पाटील यांच्या शुभ असते आपण हे पारितोषिक पाहतोय. यावेळेस काय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटला तर एक चिकी सिंगल चोरटी सिंगल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अंकित गवस खोखोपट्टू देखील आहेत. स्टेपचा रिव्ह्यू असेल चेक केलं जाईल. चला लाईव्ह स्क्रीनवरती पाहायचंय. ओहो यष्टीरक्षकाकडून चांगली अपील उचलून धरले. स्टेप असेल म्हणजे रन मायनस केला जाईल. 15 धावा 10 पालकावरती 2.1 चेंडूचा खेळ झालाय. रोहनकडून ती चुकी घडले. एकेरी मायनस. षटक क्रमांक 3 महेश. पहिला चेंडू निर्धाव आलाय. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने चेंडूला खेळलं. एकेरी पूर्ण एकदा कंप्लीट होईल. 16 वरती 2 टीम न्यामा बॉईज. चांगल्या दर्जाचा खेळ किरण संघाचा देखील आतापर्यंत राहिलाय. चांगल्या दर्जाचे आणि धारदार गोलंदाजी आतापर्यंत किरण संघाचे राहिले. LNCC इथे झालेल्या स्पर्धेमध्ये रनरअप राहिलेला संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. जयसाई विरार संघाने त्यांना पराभवाच्या छायेखाली पाडला. तो संघ मैदानाच्या आतमध्ये चांगल्या गेम प्लॅनने उतरल्या मैदानाच्या आतमध्ये. 17 वरती 2 टीम न्यामा बॉईज आपण पाहतो. ही स्थिती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. महेश
ओहो यावेळेस काय, यावेळेला गोलंदाज दिशा बरकटला. आउट साईड स्टंप डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचाने त्याला वाईट घोषित केलं. अवांतर खात्यामध्ये भर पडले. महेशचा जर विचार केला तर सातत्याने हो यावेळेस काय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. फेकी देखील केले, फेकीमध्ये नेकी देखील आहे. रोहन जयस्वाल तंबूच्या आसऱ्याला तिसऱ्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. समाप्तीनंतर 19 वरती 3 टीम न्यामा बॉयज. ती टीम न्यामा बॉयज आपण या संघाला पाहतोय. अंतिम षटक महत्वपूर्ण षटक असेल टीम न्यामा बॉयज. इथून तुम्हाला टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागेल. इथून तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. चांगल्या स्थितीमध्ये अजून जर बळकट चला कॅमेरामॅन आमचे जे दृश्य टिपतायत. अंतिम षटक महत्वपूर्ण षटक. हेमल ड्राईव्ह केला चेंडूवरती येईल. फेकी देखील केले. ओहो यावेळेस काय, गोलंदाजाच्या हातातून चेंडू निसटलाय. त्यावर एकेरी कंप्लीट होईल. 20-20 धावा 10 फलकाचा. उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी झाले. 5 चेंडूमध्ये तुम्हाला 2 मोठे फटके खेळावे लागेल. टीम चांगल्या स्थितीमध्ये जर न्यामा बॉयज संघाला जायचं असेल तर 2 मोठे फटके गणराज्याचं अंकित गवस. स्ट्राईकमध्ये फलंदाज आपण पाहतो. 1 चेंडूमध्ये 1 धाव वैयक्तिक आपण खेळले. हो यावेळेस का ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूवरती आहे. सॉफ्ट डिसमिसल सक्सेसफुल डिलिव्हरी. अंकित गवस तंबूच्या फलंदाज बाद. क्षमता आहे स्कोर कार्ड हलवण्याची. हेमल अजून देखील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 24 धावा ऑलरेडी 10 फलकावरती लागलेत. पुन्हा एकदा चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर धावची स्वरूपामध्ये OUT हेमल बाद. विकेटचं पतन, फलंदाज बाद. डीजे
खेळ झाला 24 धावा धावफलकावरती लागलेत. ओमकार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजूनही खातं उघडलं नाही या दोन खेळाडूचं. अमितच्या साथीने ओमकार आपण पाहतोय. सुमित चांगली गोलंदाजी 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केलेत. आम्या आडा बॅटने चेंडूला लपेटला. हो यावेळेस काय धाव चिच्छ रूपामध्ये ओमकार कदम ओके बात दिसे. जास्त करणे विनंती असेल किरण 11 घाई करायचे. उर्वरित एक चेंडूचा खेळ बाकी असेल. 25 धावा धावफलकावरती लागलेत. धनेश पाटील हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलंय. 26 धावा धावफलकावरती 27 धावांचा पाठलाग करायचा टीम किरण 11 राणी तलाव या संघाला. कमॉन डिसे. किंजल 11 दोन्ही संघ नवापूर नगरीमधील आपण पाहणार आहोत नेक्स्ट मॅच मध्ये. चला याचं LNCC नवापूरच्या साथीने टीम किंजल 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण मंचाच्या दिशेने यायचंय. चला 24 मध्ये 27 चा पाठलाग करायचा आहे. टॅपच्या सहाय्याने खेळून काढलेला चेंडू विकीच्या साथीने सुमित. हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. नामा बॉयज टीम आपल्या घरच्या मैदानामध्ये 27 चा बचाव करील का. षटक क्रमांक 1 ओमकार कदम ओके याच्या हातामध्ये चेंडू सोबत. या खेळाडूकडे क्षमता आहे, चेंडू वळवण्याची क्षमता या खेळाडूकडे आपण पाहतोय. सातत्याने गोलंदाजीमध्ये प्रभावित करणारी कामगिरी या गोलंदाजीमध्ये आपण पाहिली. त्याच्या समोर आपण फलंदाज विकी याला पाहतोय. स्कोर कार्ड हलवण्याची सातत्याने ज्या नावाची चर्चा राहिले तो विकी आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विकीच्या साथीने सुमित जागा बनवून खेळलाय. टॅपच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होईल. LNCC नवापूर इथे झालेल्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावला तो संघ मैदानाच्या आतमध्ये चांगल्या गेम प्लॅनने उतरलाय. मैदानाच्या आतमध्ये 27 चा पाठलाग करायचा आहे. चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजीमध्ये धारदार गोलंदाजी आपण त्या संघाची पाहिली. तर फलंदाजीमध्ये कशा रीतीने खेळ करतील हे पाहण्याजनक असेल. आता आपण ते संत गतीने सुरुवात 4 चेंडूमध्ये
4 धावा धापलकामध्ये लागलेत. टीम किरण 11 राणी तलाव या संघाच्या. ओहो धनेश पाटील चेंडूवरती येईल. तद्वर एकेरी धावा कंप्लीट. चांगल्या दर्जाचा शॉट सिलेक्शनचा चेंडू. जितक्या वेगाने चेंडू खेळला होता तितक्या चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण धनेश पाटील यांचं पाहिलं. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण लाईव्ह स्क्रीनवरती पाहतोय. 5 चेंडूचा खेळदारांनी 5 धावा. षटक क्रमांक 1 संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 वरती बिनबाद टीम किरण 11. लवकर यायचंय. आलाय यायचं मागच्या दिशेने यायचं. किंजलेला LNCC नवापूर कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण चला. जिथे कुठे किंजलेचा कर्णधार असेल त्यांना विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी मंचाच्या दिशेने यायचंय. किंजली लेवल कर्णधार चालू असलेली मॅच आपण पाहतोय. किरण 11च्या साथीने टीम न्यामा बॉयज 17-20 इक्वेशन मॅच मध्ये येऊन थांबलंय. रोहन ड्राईव्ह केला. हेमल चेंडूवरती आलेत. निर्धाव चेंडू आलाय. चांगल्या दर्जाचा खेळ. हेमल चांगल्या गेम प्लॅननी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. टीम न्यामा बॉयचे संघ आपल्या घरच्या मैदानामध्ये कशा रीतीने खेळ करेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता विकी असा. हेमल नावाची चर्चा जरूर राहिले. मी काय या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू 16-20 इक्वेशन मॅच मध्ये आलाय. रोहन जयस्वाल आतापर्यंत चांगली खेळी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळले. जागा बनून खेळले. इनटू द गॅप चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार. विकीच्या बॅट मधून चौकार. रोहनच्या विरुद्ध हल्ला चढवलाय. तो हल्ला देखील यशस्वी झालाय. 4 धावा मिळाल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा जागा बनून खेळण्याचा प्रयत्न. ओमकार चेंडूवरती. हो आपल्यास काय लाऊड कॉल. पंचांचं बोट आकाशाकडे. थर्ड अंपायर घोषित केलं जाईल. चेक केलं जाईल. क्रुशल मुमेंट. धोक्याची घंटा जरूर वाजले. दूध का दूध पाणी का पाणी आपल्या स्क्रीनवरती आपण पाहणार आहोत. चला OUT धावच्या रूपामध्ये फलंदाज सुमित बात. मोठा मासा टिपलाय. ऑफिशियल पंचांचा चांगला निर्णय आपण पाहिला. चला डगआउट मधून कोणी बोलू नये विनंती असेल. किरण 11 दोन्ही संघांना विनंती असेल बाहेरून कोणी कॉल करू नये. चला OUT धावच्या चरणामध्ये फलंदाज सुमित बात. आमच्या ऑफिसर पंचांची जे बारकाईने पाहिलं ते दृश्य. OUT 1.4 चेंडूचा खेळ आणि 11 धावावरती धापलकावरती
धावा लागला एक गडी तंबूच्या आसराला परतला. विकी ज्या खेळाडूकडे क्षमता आहे तो अजून देखील खेळपट्टीवरती चांगला खेळ करतोय. स्कोर कार्ड हलवण्याची क्षमता ज्या खेळाडूकडे आहे तर आशा भुत्र नजरेने संघ पाहतोय. ओ ड्राईव्ह केलाय. व्हॉट अ फील्ड, व्हॉट अ फील्ड. टाळ्या वाजलेत. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स धनेश पाटील. दृश्य आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. चित्त थरारक क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आउटस्टँडिंग चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चित्त थरारक क्षेत्ररक्षण. चला षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धापालकावरती लागलेत. मोरेगावातील ग्रामस्थ म्हणून ज्यांची इथे उपस्थिती लाभले हरिश्चंद्र पाटील साहेब, त्यानंतर जनार्दन पाटील साहेब, त्यानंतरला मधुकर पाटील साहेब, त्यानंतरला अशोक पाटील साहेब, त्यानंतरला ज्ञानेश्वर पाटील साहेब यांच्या ग्रामस्थांची इथे उपस्थिती त्यांचे देखील मोरेगाव चॅलेंजरच्या वतीने मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. ग्रामस्थांचे पुनश्च एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. चला लाईव्ह स्क्रीनवरती आपण जे चित्र पाहतोय, जे आपल्या बाजूला असलेल्या डोंगरावरचे चित्र आपण पाहतो. कॅमेरामॅनने कितकं झूम केलं, क्लिअरिटी पहा. घरत नेटवर्कची लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आपल्या आकाश गर्दनचं आपण हे नेटवर्क पाहतोय. चांगल्या दर्जाची क्लिअरिटी आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. दूध का दूध, पाणी का पाणी, सर्व काही आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. 12-14च्या मॅच मध्ये इक्वेशन येऊन थांबले. धनेश पाटील आउटस्टँडिंग की फॅक्टर फिल्डिंग, चित्त थरारक क्षेत्ररक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. 12-14चं इक्वेशन. षटक क्रमांक 3 सिद्धेश याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय तिसरं षटक हाताळण्यासाठी. टॅपच्या साहाय्याने खेळून काढलेले चेंडू एक धाव खात्यामध्ये ऍड होईल. सामना ऑन झालाय. विकी अजून देखील खेळपट्टीवरती उभा आहे. 11-13चं इक्वेशन मॅच मध्ये आलंय. चला नाणेफेकीचा कॉल टीम LNCच्या साथीनं किंजल 11 आपणास विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉस का बॉचच्या दिशेने यायचं. प्लीज विनंती असेल, सातत्याने आपणास आव्हान केलं जातंय की नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लवकरात लवकर आपण मंचाच्या दिशेने यायचंय. प्लीज विनंती असेल. 15वरती 1 टीम किरण 11 आपण ही स्थिती पाहतोय. जागा बनवून खेळलाय. स्टेट डाऊन. हो हो, व्हॉट अ फील्ड. रोहन जयस्वाल मैदानाच्या आतमध्ये काय करतय, काय करतय. चित्त थरारक दृश्य आपण प्रत्येक चेंडूवरती पाहतोय. आउटस्टँडिंग एफर्ट आतापर्यंत. मागील षटकामध्ये आपण पाहिला धनेश पाटील, यावेळेस काय रोहन जयस्वाल. लाईव्ह स्क्रीनवरती चित्र पहा, दृश्य पहा. आउटस्टँडिंग खेळ, आउटस्टँडिंग एफर्ट आपण मैदानाच्या आतमध्ये. धावचीच्या रूपामध्ये फलंदाज देखील बाद झालाय. मोठी विकेट आले. महेशला मैदान सोडावं लागतंय. ज्याला धनाधर पाटील यांच्या शुभ असते, सरपंच साहेबांच्या शुभ असते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. सरपंच साहेबांच्या शुभ असते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. टीम किंजल 11च्या साथीने टीम LNCC नावापूर या दोन संघांमध्ये लढत असेल. सामना क्रमांक 3 आपण पाहणार आहोत.
की असं राहिलाय. वैयक्तिक 9 चेंडू मध्ये 10 धाव्यांची खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये साकारले. नामाबाई संघाचा जर विचार केला तर चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण ज्या संघाचं पाहिलं. चला केतनदत्त पाटील यांच्या शुभ असते त्या क्षेत्ररक्षणासाठी रोहन याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण अविस्मरणीय क्षेत्ररक्षण आपण रोहन याचं पाहिलं त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेचे सर्व केतनदत्त पाटील यांच्याकडून आलंय. 200 रुपयाचा हकदार ठरलाय. चला किंजल 11 आणि टीम LNCC आपणास अंतिम कॉल असेल. आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा. ऑलरेडी उशीर झालाय. आपणास विनंती असेल आपणास अंतिम कॉल असेल. 7-9चं इक्वेशन मॅच मध्ये येऊन थांबलंय. हृदयाची धगधग वाढवणारा सामना आपल्या भेटीला आलाय. विकी अजून देखील खेळपट्टीवरती उभा आहे. विकी आहे तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. 7-9चं इक्वेशन मॅच मध्ये येऊन थांबलंय. सिद्धेशच्या हातामध्ये चेंडू असेल. महत्वपूर्ण काही निर्णायक चेंडू असेल. जागा बनवून खेळलाय टॅपच्या सहाय्याने. अंकित गवस चेंडूवरती फेकी चांगली जनार्दन पाटील यांच्या शुभ असते. सरपंच साहेबांच्या शुभ असते. आपण चला सामना क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. LNCCच्या साथीनं टीम किंजल 11 नाणेफेकीचा कॉल. चला नाणेफेकीचा कॉल जिंकला टीम किंजलने. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम LNCC नवापूर संघाला. दोन्ही नवापूर नगरीमधील संघ आपण नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहोत. चांगला दर्जाचा खेळ आपण मॅचच्या दिशेने वळूया जिथे 6-8चा बचाव देखील चालू आहे आणि 6-8चा पाठलाग देखील चालू आहे. 6-8चं इक्वेशन विकी आणि हेमल. ओहो या वेळेलाच काय संधी चालून आली होती. त्या संधीचं सोनं करता आलं नाही आहे. किती मोठी चुकी. किती मोठी चुकी आपल्याला महागात पडेल. टीम न्यामा बॉयज रोहन फ्री होम डिलिव्हरी होती. त्या संधीचं सोनं करता आलं नाही. क्विक एक सिंगल कंप्लीट झाले. एकीने खाते वाढेल 25 व 20 धावा धापाल 2 गडी तंबूच्या आसराला परतले. 5-6चं इक्वेशन मॅच मध्ये आलंय. हेमल मिका. ओहो वाट बॉल. चांगल्या दर्जाची गोलंदाजी हेमल याची आपण पाहतोय. वेगवान चेंडू हाताळण्याची क्षमता ज्या गोलंदाजामध्ये आपण पाहतोय. हृदयाची धग वाढवणारा सामना त्या आपल्या भेटीला आलाय. 4-6चं इक्वेशन मॅच मध्ये आलं आणि विकी अजून देखील खेळपट्टीवरती आहे. विकी आहे तर म्हणजे शक्य आहे. टीम किरण 11 साठी सर्व काही शक्य आहे. जागा बनवून खेळ. अंकित गवस खो खो पट्टू देखील आहे. तितक्या चपळीने त्या चेंडूला अडवलाय. निर्धाव चेंडू आलाय. प्रत्येक चेंडूवरती साठी टाळ्या वाजतायत. टीम नामा बॉईज टायमर ऑन आहे. टीम नामा बॉईज आपणास विनंती असेल उर्वरित 1.5 मिनिटाचा अवधी बाकी असेल त्याच्याकडे देखील आपण लक्ष द्यायचं आहे. टीम नामा बॉयज उर्वरित 1.5 मिनिटाचा अवधी बाकी असेल. 1.5 मिनिटामध्ये आपल्याला 3 चेंडू हाताळायचे. 1.5 मिनिटामध्ये आपल्याला 3 चेंडू हाताळायचे आहेत. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण टीम नामा बॉयच्या संघाचं पाहतोय. अंकित गवत चेंडूला अडवलाय. सातत्याने खो खो मध्ये देखील चांगल्या दर्जाचा खेळ या अंकित गवतचा आपण पाहिलाय. 3-6चं इक्वेशन मॅच मध्ये आलंय. हेमल खेळपट्टीवरती चांगली गोलंदाजी आता म्हणते करतो. फुल टॉस चेंडूचा फुल टॉल वसूल करण्याच्या नादामध्ये मोठी सर्वाधिक मोठी विकेट. विकीला मैदान सोडावं लागेल. जहाजाला जसं भगदाड पडले म्हणावं लागेल. विकी तंबूच्या आसराला परतलाय. फलंदाज बाद.
चला घाई करायची. टायमर ऑन आहे, टायमर ऑन आहे. 2-6चं इक्वेशन मॅच मध्ये आलंय. 2-6चं इक्वेशन मॅच मध्ये आलंय. धनेश पाटील आणि रोहनचा जो क्षेत्ररक्षणाचा नजारा होता, त्या क्षेत्ररक्षणा नजारामुळे त्या की फॅक्टर यावेळेस काय, यावेळेला रोहित जयस्वाल तिथे होते. धावचीच्या रूपामध्ये फलंदाज जरूर बाद होईल. मोरे गावाचा एक हार्ड लक टीम किरण 11 दोन्ही संघांना खूप सारा जिथं शुभेच्छा. तिथं दादा त्यांचीच हवा, विक्रम करती रोजच नवा. जिथं तिथं दादा त्यांचीच हवा, विक्रम करती रोजच नवा. करत नाही कॉम्प्रोमाइज. मोरे गावाचा एक नंबरचा संघ तो न्यामा बॉईज. मोरे गावाचा एक नंबरचा संघ तो न्यामा बॉईज. मोरे गावाचा एक नंबरचा संघ तो न्यामा बॉईज. एक मिनिट थांबवतो. 60 इक्वेशन असताना ज्याने गोलंदाजीमध्ये कमालीची गोलंदाजी केली, 60चा बचाव केला. हे मला आज 500 रुपयाचं पारितोषिक असेल. दीपक दादा नारकर यांच्या शुभ असते. चला दीपक दादा